मधनं ट्रॅव्हल करून आल्यानंतर डायरेक्ट झोपलो बिलो काय नाही, डायरेक्ट आंघोळ केलो, आवरलो आणि नवीन कपडे घातले कारण की आपल्याला वरच्या साईडला पाया पडायला जायचं होतं. त्यामुळे लुक कसा दिसायला सांगा, पहिल्यांदा शर्ट घातलं एकदम भारी दिसायला आणि कमेंट मध्ये करून सांगा. तरी 10 पासून काहीच खाल्लं नव्हतं, म्हटलं काय तर खायला लागते. मग इथल्या साईडला डोसा उत्तप्पा आणि इडली लई फेमस होते. मग पहिल्यांदा डोसा घेतला, मसाला डोसा घेतलो बघा मी. तो खाल्लो आणि डायरेक्ट वरती मंदिराला जायला चालू केलो. आपल्याला एक मोठी चढाई चढायची होती जिथे की नाही आपण गेल्यावर एकदम शांतता वाटते. जसं जसं वरती जाईल तसं तसं एकदम नजारा खतरनाक दिसालता. ते गेल्यावर पोहोचत आपला एक मित्र पण गाठ पडला, म्हणजे तो आपला फॉलोअर्स आहे सोडा. बघा आम्ही दोघं जण मिळून वरच्या साईडला चढायला चालू गेलो. पहिल्यांदा वदेगल बस्तीमध्ये गेलो, तिथं पाया पडला आणि डायरेक्ट वरती गेलो कुठं सांगा आपल्या मूर्तीपाशी. मला खरं सांगतो जसं जसं मी वरती चाललो तसं तसं मला पॉझिटिव्ह एनर्जी एकदम जाणवली ती अंगामध्ये. ज्यावेळी वरती गेलो आणि मूर्तीला ज्यावेळी मी बघितलो कोणी असलं भारी वाटत सांगतो, एकदम कधी पारणं फिटल्यागतच. तिच्या पाठीमधल्या साईडला पण मूर्ती आहे, तिथं पण गेलो, तिथं पण पाया पडलं कारण तिथं पण जायला पाहिजे आपल्याला. त्यानंतर त्या सगळ्या मूर्तीसनी पाया पडून पुढल्या साईडला आलो. पहिल्यांदा एक काम करायला लागते ते म्हणजे टिळा लावायला लागते. सिद्धेश्वर बाहुबली भगवंतांच्या मूर्तीसमोर बसलो आणि 108 वेळा नमोकार मंत्र म्हटला. इथं मन एकदम प्रसन्न झालं आणि इथे एकदम पॉझिटिव्ह एनर्जी मला फुल जाणवली. ती पाया पडून आल्यानंतर खांच्या साईडला जेवण असते, हे सगळं एकदम फ्री मध्ये असते बघा. फुल्याची भाजी पुलका एकदम असं सात्विक जेवण असते, ते जेवायचं होतं मला. त्यावेळीपासून मी इथे आलो की तिथं चहा आणि पाव नक्की खातोय बघा. असं मी चहा पित नाही सोडा, खरं असं बाहेर तीन गावात गेलो की तेवढंच गावात पितोय बघतो. नंतर मी शांतीसागर महाराजांच्या मूर्तीपाशी गेलो. परत आल्यानंतर परत मग जेवून घेतलं. रात्रीचं 9 वाजले, मग जरा एडिटिंग पण करूया म्हटलो. पुढला ब्लॉग म्हैसूरचा येणार, तो पण तुम्ही फॉलो पण करून टाका.